लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुम्हाला टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो 8व्या हप्त्याचं या ठिकाणी तारीख फिक्स झालेली आहे। 8व्या हप्त्याला तुम्हाला कधी सुरुवात होणार आहे त्याची तारीख फिक्स झाली आहे, पण फक्त याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। नेमकी काय बातमी आहे, तुम्हाला पैसे हवे आहेत का, 8वा हप्ता तुम्हाला हवा आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की सगळ्याच महिलांना 8वा हप्ता मिळणार नाही, या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली हो। आजचीच ही बातमी आहे, तपासणी सुरू झालेली आहे। नेमकी बातमी काय आहे, कुणाला पैसे भेटणार आहेत कुणाला नाही भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या, 2 चाकी वाहनवाल्यांना काय होणार आहे, 3 चाकी वाहनवाल्यांना काय होणार आहे, 4 चाकी वाहन तुमच्या घराच्या समोर असेल तर काय होणार आहे, आणि 8वा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल ताईंनो सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत आहे, खूप महत्त्वाचे मार्गदर्शन तुम्हाला करत आहे। त्याच्यामुळे चॅनलला कोणत्या ताई जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचे। 2 चाकी लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 2 चाकी वाहन असेल तर काळजी करू नका, बिनधास्त टेन्शन फ्री होऊन जा। जर तुमच्या घरामध्ये 2 चाकी फक्त वाहन असेल तर काही काळजी करू नका। जर कोण फेक न्यूज पाठवत असेल की 2 चाकी वाहन असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असं कधीच होणार नाही। GR मध्ये 2 चाकीचा उल्लेख केलेला नाहीये। त्याच्यामुळे परत एकदा सांगतोय, 2 चाकी वाहन तुमच्यामध्ये घरामध्ये असेल तर काळजी करायची काहीच गरज नाही। 2 चाकी, त्याच्यामुळे लक्षात घ्या, पहिली गोष्ट ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच तुम्हाला मी सांगत असतो। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 चाकी कोणाकोणाच्या घरामध्ये आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 2 चाकी तुमच्या जर घरामध्ये असेल काळजी करू नका, 100% तुम्हाला 8वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। फक्त 2 चाकी तुमच्याकडे असली तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। पुढची गोष्ट 3 चाकी वाहन। 3 चाकी वाहन म्हणजे कोणता, रिक्षा असेल किंवा कोणती गाडी असेल तुमची 3 चाकी, तरी पण तुम्ही काळजी करायची गरज नाहीये। 3 चाकी वाहन जरी तुमच्या घरामध्ये असेल, कुणाच्या नावावर असेल, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला टेन्शन नाहीये। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार। म्हणजे 3 चाकी वाहनावाल्यांना ताईंना देखील काहीच प्रॉब्लेम नाहीये। तुमच्या घरामध्ये 2 चाकी असून द्या 3 चाकी असून द्या, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त राहा, तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाहीये। लाडक्या ताईंनो, कुणाच्या घरामध्ये 3 चाकी वाहन आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 2 चाकी वाहन कुणाच्या घरामध्ये आहे का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, कोणतं वाहन तुमच्या घरामध्ये आहे आणि जिल्हा सांगायचा आहे। लक्षात घ्या, जिल्हा का सांगायचा आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे। कारण की पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे तपासणीसाठी। तुम्ही म्हणत असाल की सर याची बातमी दाखवा, 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर 100% तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत। या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही ही बातमी जे सांगत आहेत त्याला पुरावा काय आहे, त्याचा प्रूफ काय आहे, टीव्हीवर आलंय का कुठं, न्यूजपेपर मध्ये आलंय का कुठं, का तुम्ही स्वतः सांगतायत, टेन्शन घेऊ नका, सगळे पुरावे तुम्हाला मी देणार आहे। कारण मी कधीच खोटं बोलत नाही, कधीच फेक गोष्टी मी सांगत नाही। ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। लक्षात घ्या, 4 चाकी वाहन तुमच्या घरासमोर असेल तर तुमची तपासणी होणार म्हणजे होणार, 100% होणार। पुण्यामध्ये सुरुवात देखील झालेली आहे। आता तुम्हाला डायरेक्ट बातमीकडे घेऊन जातोय, न्यूजपेपर मध्ये काय आलंय ते घेऊन जातोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की जर तुम्हाला या ठिकाणी 4 चाकी वाहन असेल तर काय नेमकी खबरदारी घ्यायची, नेमकं काय करायचंय, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला, या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूया कोणत्या कोणत्या न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे। सगळ्यात पुढे तुम्हाला दिसतंय दिव्य मराठी, दैनिक दिव्य मराठीची ही पहिली बातमी तुमच्या समोर आहे। तुम्ही म्हणत असाल की सर वेळ कधीची, आजची बातमी का जुनी बातमी आहे, तुमच्या समोर दाखवतो 4 तासापूर्वीची बातमी आहे। मुंबईची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, दारात 4 चाकी दिसल्यास योजनेचा लाभ होणार बंद।
परत वाचा. मी या ठिकाणी काहीच बोलत नाहीये. दिव्य मराठी एकदम चांगला पेपर आहे, ओरिजिनल पेपर आहे आणि ऑथेंटिकेट पेपर आहे. काही खोट्या बातम्या दैनिक मराठीवर, दिव्य मराठीवर सांगितल्या जात नाहीत. बघा त्यांनी काय सांगितलंय, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, दारात चारचाकी दिसल्यास योजनेचा लाभ होणार बंद. जर तुमच्या घरापुढे चारचाकी वाहन असेल तर तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार. बऱ्याच ताई म्हणत असतील की सर फक्त एकाच न्यूजपेपरला आलंय का, दुसऱ्या कोणत्या न्यूजपेपरला किंवा टीव्हीवर आलंय का, ते पण दाखवतो. बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खूप छान स्वरूपाचे व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सगळ्यांना शेअर करत जा, कारण की याचा फायदा पण तुम्हाला होणार आहे. चारचाकी जरी तुमच्या घरामध्ये असेल किंवा काय असेल तर काय खबरदारी घ्यायची, काय नेमकं उत्तर द्यायचे किंवा कशी तपासणी होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो बघा आता पुढे या ठिकाणी दुसरा न्यूजपेपर कोणता आहे, या ठिकाणी एबीपी माझा. एबीपी माझाची ही बातमी आहे, टीव्हीवर देखील बातमी समोर आलेली आहे. टीव्हीची बातमी तुम्ही बघू शकता, एबीपी माझा या ठिकाणी टीव्हीची पण बातमी आहे. वेळ बघा 4 फेब्रुवारी, बघा वेळ बघा 4 फेब्रुवारी, आजचीच बातमी आहे. 4 फेब्रुवारी 2025 आजचीच बातमी तुमच्या समोर दिसत आहे. बातमी काय वाचा, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, घरात ती दिसली तर थेट लाभ होणार रद्द. ती म्हणजे कोण, चारचाकी. चारचाकी जर तुमच्या घरामध्ये दिसला तर डायरेक्ट तुमचा या ठिकाणी काय होतं, लाडक्या बहिणीचा फॉर्म रद्द केला जाणार आहे. बातमी काय आता डबल वाचूया. लाडक्या बहिणीच्या घरी चारचाकी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. बघा तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला मी एकदम पुराव्यासहित दाखवत आहे. लाडक्या ताईंनो, आपलं हे चॅनल एकदम ओरिजिनल चॅनल आहे. फेक गोष्टी आपण याच्यावर कधीच दाखवत नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच तुम्हाला सांगत असतो. लाडक्या ताईंनो बघा, तुमच्या घरामध्ये आता जर चारचाकी वाहन असेल तर तुमची पडताळणी होणार आहे. न्यूजपेपरला पण आलेलं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की सर हे आताच का आलंय, बऱ्याच ताईंच्या मनामध्ये, बऱ्याच बहिणीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की सर हे चारचाकीचं आताच का आलं, निवडणुकीच्या अगोदर का नाही आलं किंवा मागच्या महिन्यात का आलं नाही, त्याच्या अगोदरच्या महिन्यात का आलं नाही. लक्षात घ्या, त्या पहिल्यापासून गोष्टी आहेत. GR मध्ये स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलेलं पण आहे, चारचाकी वाहन आमच्याकडे नाहीये. तुम्ही या ठिकाणी लिहून देखील दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलाय त्यावेळेस हमी पत्रामध्ये देखील तुम्ही लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे चारचाकी वाहन नाही. पण त्यावेळेस पडताळणी झाली नव्हती म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे आले. आता पडताळणी सुरू झाली आहे, तपासणी सुरू झालेली आहे आणि आता तुमच्यावर या ठिकाणी काय होणार आहे, ऍक्शन घ्यायला सुरुवात होणार आहे. लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतोय, छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का? खरं खरं सांगायचंय. लाडक्या दादाला खरं खरं सांगा, आपण त्याच्यावर काय उपाययोजना करता ती का बघूया, काय नेमकं प्रॉब्लेम होते का बघूया. जर कोणी पोट भरण्यासाठी चारचाकी घेतली असेल तर त्यांनी नेमकं काय करायचंय, जर कोणाची जुनी चारचाकी असेल त्यांनी नेमकं काय करायचंय, जर चारचाकी वडिलाच्या नावावर असेल तर नेमकं काय करायचंय, चारचाकी जर स्वतःच्या नावावर नसेल तर काय करायचंय, सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, चारचाकी वाहन तुमच्याकडे आहे का सांगायचंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जिल्हा सांगायचंय. कारण बघा, ही बातमी होती पुणे जिल्ह्यामध्ये ही पडताळणी सुरू झालेली आहे. मुंबईची पण बातमी आलेली आहे. म्हणजे जे मोठे मोठे जिल्हे त्यांची सुरुवात तिथून झालेली आहे, छोट्या जिल्ह्यांची अजून सुरुवात झालेली नाहीये. त्याच्यामुळे पुणे, मुंबई वगैरे सुरुवात झाली आहे. कदाचित 1-2 दिवसामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण सुरुवात होऊ शकते. लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सगळ्यांनी सांगायचंय. बघा, सगळ्यांनी सांगा, खूप महत्वाची माहिती तुम्हाला मी देत आहे. असे चांगले चांगले व्हिडिओ मी देत आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का? नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला सगळ्यांना छान माहिती छान वाटते का? एकदा दादाबद्दल एकदा माहिती सांगायची. तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत आहेत का? जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि लाईक करायचे, जास्तीत जास्त लाईक करायचे, शेअर करायचे. चॅनलला कोणी नवीन आला असता तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.